अशोक खरात प्रकरण महिलांच्या एका विषयापुरतं मर्यादित राहणार नाही असंच दिसतंय। कारण अशोक खरात याचे कथित कॉल डिटेल्स अंजली दमानिया यांनी बाहेर काढलेत। त्यामुळे राज्याच्या राजकारणाला आता थेट हादरे बसणार यात शंका नाही। कारण या कॉल डिटेल्समध्ये जी नावे आहेत त्यात एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश आहे। मागील वर्षभरात एकनाथ शिंदे यांनी अशोक खरातला 10 वेळा कॉल केलाय, तर अशोक खरातने एकनाथ शिंदेंना 7 वेळा कॉल केलाय असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। मुळात एखाद्या खासगी व्यक्तीला आरोपीचा सीडीआर मिळतोच कसा? सरकारमधूनच हा सीडीआर अंजली दमानिया यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्याची दाट शंका उपस्थित होते। त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यानंतर भाजपचं पुढचं टार्गेट एकनाथ शिंदे आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। अंजली दमानिया यांनी आजच्या पत्रकार परिषदेत नेमके काय आरोप केलेत? एकनाथ शिंदे गटाचं यावर म्हणणं काय? एकूणच भाजपा शिवसेनेत काय राजकारण सुरू आहे हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊ। नमस्कार, मी गीतांजली आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। भारतीय टेलिग्राफ कायद्यानुसार एखाद्या खासगी व्यक्तीचा सीडीआर कोणालाही मिळवता येत नाही। सीडीआर हा गोपनीय असून एखाद्या गुन्ह्याच्या तपासासंदर्भात टेलिकॉम कंपन्या तो पोलिसांना देतात। पण तरीही आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरात याचा कथित सीडीआर बाहेर आणलाय। त्यासंबंधित त्यांनी पत्रकार परिषद घेत तो सीडीआर जगजाहीर देखील केलाय। त्यामुळे प्रश्न निर्माण होतोय की दमानिया हे सगळं कसं करू शकतात? त्याचं उत्तर सरळ आहे, ते म्हणजे सरकारमधीलच कुणीतरी या पाठीमागे आहे। त्याशिवाय हा सीडीआर मिळणे अशक्य आहे। मुळात हा सीडीआर नेमका काय असतो असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल। सीडीआर म्हणजे कॉल डिटेल रेकॉर्ड, म्हणजे ते तुमचं एक प्रकारचं संपूर्ण संभाषण असतं। तुम्ही कोणाशी बोलला, किती वेळ बोललात, या सर्व माहितीचं रेकॉर्ड म्हणजे सीडीआर असतो। फोन कोणत्या क्रमांकावरून केलाय, कोणत्या क्रमांकावर केला आहे, किती वेळा कॉल रिसीव्ह केलाय, कॉल सुरू होण्याची वेळ, कॉलचा एकूण कालावधी याची माहितीही यात असते। त्याशिवाय किती नंबरवर मेसेज पाठवण्यात आले, कोणत्या नंबरवरून मेसेज पाठवण्यात आले, किती मेसेज रिसीव्ह करण्यात आले याची ही डिटेल यात असते। मात्र पाठवलेल्या एसएमएस मधून आणि रिसीव्ह केलेल्या एसएमएस मध्ये काय लिहिण्यात आलं आहे याचा रेकॉर्ड नसतो। विशेष म्हणजे कॉल कुठून केला याची माहिती ही सीडीआर मध्ये असते। म्हणजे फोन करणाऱ्यांचं लोकेशन ही कळतं, तसेच ज्याला कॉल केलाय त्याचंही लोकेशन कळतं। फोन कट कसा झाला, नॉर्मल कट झाला की कॉल ड्रॉप झाला याचीही माहिती मिळते। दमानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार कथित सीडीआर मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक खरात याला 10 वेळा कॉल केले आहेत, तर अशोक खरात याने शिंदे यांना 7 वेळा केले आहेत। तर रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात 177 वेळा कॉल झाले आहेत। या दोघांमध्ये 33,727 सेकंद बोलणं झाल्याचा दावा दमानिया यांनी केलाय। त्यांच्या दुसऱ्या दाव्यानुसार रुपाली चाकणकर यांच्या बहिणीने देखील अशोक खरातला 236 वेळा कॉल केलाय। याशिवाय माजी मंत्री दीपक केसरकर, चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे आणि आशिष शेलार यांनी देखील अशोक खरातला कॉल केल्याचं कथित सीडीआर मधून पुढे आले। चंद्रकांत पाटील 8 वेळा, सुनील तटकरे 8 वेळा आणि आशिष शेलार यांनी 1 वेळा हा कॉल केलाय। त्यामुळे अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपानंतर आता महाराष्ट्रात राजकीय वादळ उठण्याची शक्यता आहे। अद्याप यातील कोणत्याही नेत्यांनी अंजली दमानिया यांच्या आरोपावर स्पष्टीकरण दिलेलं नाही, परंतु सरकारमधूनच एकनाथ शिंदे यांच्या विरोधात काहीतरी शिजतंय याचा वास येतोय। कारण ज्या दिवशी एकनाथ शिंदे दिल्लीत मोदींना भेटले त्याच दिवशी अशोक खरातला इकडे अटक झाली। त्यानंतर रुपाली चाकणकर यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांचे खरात सोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। बाकी या सगळ्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। कार्यारंभवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा। धन्यवाद।